छोटा कलाकारांना आपण संधी दिली. धन्यवाद. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं मी निशांत पाटील मॅन फ्रॉम खानाव सहर्ष स्वागत करतोय. आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. प्रथम श्री गणेशाला वंदन करून ज्यांचं नाव घेता क्षणी अंगात एक वेगळी ऊर्जा संचारते असे महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये झिराड या गावामध्ये एक भव्यदिव्य स्पर्धा आणि मैदानावरती आपण पाहिलं तर या बॉलवरती चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जी IPL सुरू आहे या IPL नंतर क्रिकेटला एक वेगळाच मोहर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चर्चा सुरू राहील. दो फुलटॉस बॉल कार्पेटच्या सहारे उकडलाय. छोटू मात्र कॉर्नरच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु छोटू मात्र गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय ब्रँडेड चौकार. IPL चा यंदाच IPL मध्ये हद्दच पार केली राव. 288 धावा 20 ओव्हर मध्ये म्हणजे कुठे नेऊन ठेवलाय क्रिकेट माझा असा नक्कीच प्रश्न होत आहे. 20 ओव्हर मध्ये 288 धावा झाल्या काय, 277 सुद्धा धावा झाल्या. आणि त्याच प्रकारचे चित्र आज मैदानावरती पाहायला मिळालं. केतन वाघमारेच्या बॅट मधून आपण 5 बॉलवरती 5 षटकार पाहायला मिळाले. म्हणजे भगवान साहेब आता चित्र स्पष्ट झालंय की ही खेळपट्टी आता तरी फलंदाजांना पोषक आहे. संघाची धावसंख्या धाफलकावरती आतापर्यंत 10 या आकड्यावरती पोहोचले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, हलक्या त्याने जस्ट स्टीअर करण्याचा प्रयत्न केला. प्री डिटरमाइंड ज्याला फटका आपण म्हणतो तो मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न केलाय. बघा आयुष्यामध्ये कधी कधी संयम फार महत्वाचा असतो. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. 5 ओव्हरची दणेगुर्जी ही मॅच आहे आणि अशा वेळेला घाई गडबड करण्याची काही गरज नाहीये. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका स्ट्रेट ड्राइव्ह केलंय मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. तर या ठिकाणी आपण दोनही संघांचे संघमालक पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचा संघमालक आहे जो खऱ्या अर्थानं विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानाव अजय नाईक. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा संघ आपण मैदानावरती पाहिला तर गावदेवी किहीम या संघाचा संघमालक आहे राजा नाईक. या दोघांचा देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. संघमालक सुद्धा दणेगुर्जी फार महत्वाची असतात. त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पाठबळ मिळत असतं आणि म्हणूनच खेळाडू एक चांगल्या आत्मविश्वासानं आपला खेळ प्रदर्शित करत असतात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करत असताना धावफलकावरती 14 धावा पूर्ण झालेल्या आहेत. सेकंड ओव्हर मैदानावरती मार्गस्थ होत आहे. आदिवासी प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं अगदी आपण जल्लोषामध्ये या ठिकाणी स्टार्ट केलं. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण करतोय. तसेच अतुल पाटील घोटवडे यांच्या वतीनं आपण LED स्क्रीन सुद्धा या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहतोय. सेकंड ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज मैदानावरती सज्ज होतोय. रोहन वाघमारे पहिलाच बॉल स्ट्राइक एंड वरती फलंदाज बॅटिंग करतोय. अजय तर नॉन स्ट्राइक एंड वरती विकास. पहिलाच बॉल शफल झाला होता. ऑन साइडला खेळायचं होतं. पंचांकडे पाहिलंय परंतु फलंदाज काही अंशी शफल झाला होता आणि त्याचमुळे चेंडू लीगल आहे. टप्पा पडल्यानंतर एक अनपेक्षित बाउन्स मैदानावरती पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल डॉट येतोय. पॉवर प्ले 2 येथे सुरू झालाय. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची लीडिंग एज. चेंडू मात्र डीप फायलिंगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तोपर्यंत जाणार तोपर्यंत चेंडू सीमा पार. चौकार.
आई एकविरीचं गाणं आमच्या डीजे मास्टरनं प्ले केलं आणि एक जबरदस्त व्हर्सटाईल डीजे ऑपरेटिंग आमचे सौरभजी चेरकर आणि त्यांच्या समोर त्यांचे संपूर्ण टीम या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीने आवाज रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, काय फटका सजवलाय, चेडूला पाठवून दिलाय स्वीपर कव्हरला, सीमारेषेच्या बाहेर षटकार. परंतु फिल्डिंग करणारे संघमालक अजय नाईक आता थोडेसे नाराज झालेत. नाव सेम आहेत कारण जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी करतोय अजय नाईक. आतापर्यंत 3 बॉल वरती 10 धावा जमा केले आहेत. पुन्हा एकदा खुटप्याचा बॉल, हाफ ट्रॅकर, शॉर्ट फाईन लेगला गेलाय, बॅटची हलकीशी कडा घेतली, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. दरोडा सर, आताचा हा आपण जर का पाहिला तर आचारसंहिता चालू आहे, सर्वांचं लक्ष लागलंय 4 तारखेवरती. 4 तारखेला कोण येणार, परंतु आमच्या आदिवासी बांधवांचं लक्ष लागलं की येथे कोण जिंकणार, येथे पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरणार. त्यासाठी हा संघर्ष करत असताना अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील सर्व गुणवान खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. चांगली संधी आहे, या संधीचं सोनं करा. येणारा काळ नक्कीच तुमच्यासाठी उज्ज्वल असणार आहे. पुन्हा एकदा वयात मैदानाकडे सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. मैदानावरती एक कॅच पकडले, किशोर मात्र नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. पंचांकडे अपील केले, परंतु इथे जेव्हा LBW ची आपण अपील करतो तेव्हा अंपायर्स 3 ते 4 बाबींचा विचार करत असतात. चेंडू ट्रॅक मध्ये आहे का, हाईट आहे का, जास्त इम्पॅक्ट कुठे होतोय, मिस करतोय का, या सर्व बाबींचा विचार करतात, तदनंतर त्याचा डिसिजन देत असतात. इथे मात्र हाईट होती, त्याचमुळे अपील नाकारली. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित नाहीये. मैदानावरती चाललंय हाय व्होल्टेज मॅच, त्यामध्ये पकडलंय बॅटरची कॅच. कम ऑन डीजे. फलंदाज मैदानावरती प्रवेश करतोय शरद नाईक. मोठे आदिवासी बांधवांमध्ये नाईक नावांची सरनाव्यांची खूप नावं आहेत. कारण अजय नाईक असतील किंवा आमच्या आता या ठिकाणी अजय नाईक किंवा आमचे संतोष नाईक असतील, कित्येक नाईक आहेत. जास्त नाईक हे प्रमाण जास्त आहे. येस, भगवानजी नाईक आमचे अध्यक्ष. कारण नाईक सरनेम बऱ्याच जणांचं मला पाहायला मिळते आणि ही जशी नावामध्ये साम्य आहे तशी तुमच्या समाजामध्ये सुद्धा एकी तशीच ठेवा आणि ती दिसून येते. ही महत्वाची गोष्ट आहे. कारण समाजामध्ये आताचं काय आहे की एकमेकाला कसं खाली खेचायचं हे बऱ्याच वेळा पाहायला मिळते. परंतु या समाजामध्ये पाहिलं तर सर्व जी आदिवासी बांधव आहेत ते एकत्रित येऊन या स्पर्धेला 4 छान लावण्याचं काम करतायत. वयत मॅच कडे पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 24 धावा फलकावरती आली आहेत. गोलंदाज अविनाश वाघमारे हा गोलंदाज झालाय. आता पहिला होता गोलंदाज अविनाश वाघमारे, तदनंतर होता रोहन वाघमारे, आता पुन्हा एकदा वाघमारे. म्हणजे वाघमारे ही सुद्धा स्थाने भरपूर आहेत. पुन्हा एकदा होऊयात. पहिलाच बॉल, संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती फटका फसलाय, चेंडू बराच हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज बॅटिंग करत असताना विकास बॅक टू दी पॅव्हिलियन.
अलिबाग तालुक्यामध्ये 2024 मध्ये क्रिकेटचा हाहाकार झाला. मग कुठे तुम्हाला 4 लाख बक्षीस पाहायला मिळालं, कुठे तुम्हाला 5 लाख बक्षीस पाहायला मिळालं, कुठे तुम्हाला 7 लाख सुद्धा बक्षीस पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं या वर्षीचं क्रिकेट आहे ना हे अगदी वेगळंच होतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बाईक असतील बोला किंवा त्याच वेळेला सायकल असतील. आता या स्पर्धेला सुद्धा आपण पाहायला गेलं तर जो मालिकावीर असेल त्याला LED टीव्ही. म्हणजे आताचा जमाना पहा. पूर्वी एखादी ट्रॉफी असायची किंवा एखादा सन्मान चिन्ह किंवा एखादा पुष्पगुच्छ, पण आता मात्र खूप आमूलाग्र बदल हे क्रिकेटमध्ये झालेत. वयात मॅचकडे पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या आउटसाइड एज छोटू शॉट पॉइंटला गेला, एक सिंगल धाव केली आहे कंप्लीट आणि एका धावेच्या 6 निशिने संघाची धावसंख्या 25 धावा, 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती सुरू झालाय. 4 दिवसाची ही स्पर्धा. आजचा हा पहिला दिवस. अलिबाग आणि मुरुड या 2 तालुक्यामधील तुम्हाला सर्व खेळाडू या मैदानावरती खेळताना दिसतील आणि पाहूया कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरणार आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गती काढून घेतली होती परंतु या बॉल वरती इथे बॅटिंग करत असताना नक्कीच एक धाव कंप्लीट केली आहे आणि एक धावेच्या मदतीनं 26 धावा धावफलकावरती आल्या. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत आपण क्रिकेटच्या या खेळामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक पाहायला मिळाल्या, परंतु पुढच्या वर्षी आपल्याला एक खुशखबर नक्कीच देणार आहे. मोठा फटका इथे खेळायला प्रयत्न केलाय. फटक्यामध्ये ताकद, नजाकत आणि त्याच वेळेला एक जबरदस्त कमालीचा टायमिंग. चेंडू ओव्हर द रोप, षटकार. कम ऑन डीजे. सीझन मध्ये दडसर आपल्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून 4 व्हीलर सुद्धा पाहायला मिळू शकते, हा माझा अंदाज आहे. क्रिकेट एवढं पुढे गेलंय की आता 2-2, 3-3 बाईक असतात, म्हणजे पुढल्या वर्षी आपल्याला नक्कीच 4 व्हीलर सुद्धा पाहायला मिळेल. मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये, उंची जास्त, लांबी कमी. चेंडू मात्र 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जोपर्यंत या ठिकाणी थ्रो करेल फलंदाजाकडे चांगला वेळ होता, त्याने 2 धावा इथे पूर्ण केल्या आणि आतापर्यंत धावसंख्या 34 या आकड्यावरती पोहोचले. 34 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या स्पर्धेला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर राजेशजी पाटील घसवड, त्यांच्या समवेत आपण संकेश ढोळेंना सुद्धा पाहू शकता. तसेच आमचे तिसरे पंच सुद्धा आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू मात्र सीमा पार येतो. एक जबरदस्त षटकार. देवी किहीम संघानं इथे 3 ओव्हर्स मध्ये 40 धावा पूर्ण केल्यात आणि आता शेवटल्या 2 ओव्हर्स मात्र शिल्लक आहेत. संजय नाईक हा गोलंदाज मैदानावरती आलाय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज बॅटिंग करतोय शरद नाईक, तर नॉन स्ट्राइक एंड वरती अभिजित पवार. पवार म्हटले की पॉवर असते, ती पॉवर आज मात्र या मैदानावरती दाखवावी लागणार आहे. आपल्याकडे 2 ओव्हर्स फक्त शिल्लक आहेत. पहिलाच बॉल इथे कोलो टप्प्याचा होता. खऱ्या अर्थानं डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. तुम्हाला जेव्हा मोठा फटका खेळायचा असेल तेव्हा तुमचं प्रॉपर टायमिंग पाहिजे, तुमचं बॉडी बॅलन्स, शॉट सिलेक्शन
या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. इथे फक्त ताकद पाहायला मिळाली परंतु टायमिंगचा काही ताळमेळ नव्हता आणि त्याचमुळे पहिलाच बॉल मैदानावरती डॉट पाहायला मिळतोय. ड्रीम्सcricket.in या चॅनलच्या माध्यमातून विविध अँगल्सद्वारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. संपूर्ण टेक्निकल टीम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. बॅट इथे मात्र अगोदर फिरलेली आहे, बॅटची हलकीशी कडा घेतली. छोटू मात्र पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने गेला, एक सिंगल धाव पूर्ण केली आणि आतापर्यंत धावसंख्या धफलकावरती 41 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4थी ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. आजचा जर आपण वार पाहिला तर बुधवार आहे, उद्याचा गुरुवार, परवा शुक्रवार, शनिवार. जसे दिवस पुढे जातील तसे आमचा आदिवासी बांधव इथे मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित होताना दिसणार आहे. पुन्हा एकदा वेळ मैदानाकडे संजय नाईक. मोठा फटका घ्यायचा होता, अभिजित पवार जोरदार अपील केली आहे परंतु इथे कदाचित हलकीशी कडा घेतली आहे का, नक्कीच नाहीये. तर इथे लेगबाईचा इशारा अंपायर्स कडून आपल्याला पाहायला मिळाला. एक धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 42 धावा धफलकावरती आल्यात. 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती मार्गस्थ. बरेचसे आमचे प्रेक्षक घर बसता या स्पर्धेचा आनंद घेत आहे, काही मोबाईलच्या द्वारे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, काहीने अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत, त्यांचे देखील हार्दिक आभार. फुल टॉस बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु छोटू मात्र वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. परंतु आता फेरबदल केला आणि हा मात्र षटकार घोषित केलाय आणि 6 धावेच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या धफलकावरती 48 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सुरुवात अगदी दमदार झाली होती आणि आतापर्यंत या षटकातील 4 बॉल्स कंप्लीट झाली आहेत. शेवटले 2 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज संजय नाईक मैदानावरती सज्ज झालाय. कमबॅक करण्याची गरज आपल्या संघासाठी. चांगला बॉल परंतु बॅटची एज घेतली, शॉट फाइंडिंगला गेलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आणि यावेळेस मात्र अंपायरचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. डीजे मास्टरनं खूप चांगलं गाणं वाजवलं, जोडीदार भेटत नाही. आणि खरोखर आता वास्तविकता आहे की जोडीदार भेटत नाही. प्रेम असेल, लग्न होत आहेत, अरेंज करायला गेलं तर थोडंसं कठीण होऊन बसतंय. आणि एक्झाम्पल मी स्वतः आहे. वयात मैदानाकडे पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धफलकावरती आतापर्यंत 48 धावा धफलकावरती आलेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ मात्र मैदानावरती समाप्त झाला आणि आता मात्र अंतिम ओव्हर्स हाताळण्यासाठी कोण येतोय. 1 बॉल शिल्लक आहे, क्षमा असावी. 5 बॉल्स कंप्लीट झाले. तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती करतोय, लावण्या वॉरियर्स सागाव विरुद्ध आई करंजाई उमटे या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, जिथे दरोडा सर आमचे उपस्थित आहेत. यावेळेस मात्र एक चाबूक स्ट्रोक, छोटू सीमारेषा पार, षटकार. तर लावण्य वॉरियर्स सागाव आणि आई करंजाई उमटे या संघाच्या कॅप्टननी आपली लिस्ट सुद्धा घेऊन यायचं आहे आणि आपण टॉस करणार आहोत. मध्यंतर झालं की शेवटली ओव्हर आता मात्र या ठिकाणी सुरू होणार आहे. आतापर्यंत धावसंख्या धफलकावरती 54 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. आता शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी पुन्हा एकदा येथे गोलंदाज सज्ज झालाय संजय नाईक. पाहूया आता संजय नाईक वरती संपूर्ण ही जबाबदारी आहे. कुणेगावचा हा खेळाडू आहे, कुणेगावातील हा खेळाडू आहे आणि आता पाहूया कशा पद्धतीने आपल्या गोलंदाजाचं वर्चस्व आणि प्रभुत्व येथे प्रस्थापित करणार आहे.
कारण पहिल्या 4 ओव्हर्स मध्ये थोडासा या ठिकाणी गोलंदाजी महागडी ठरले। पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना 14 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 धावा दिल्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये 16 धावा आणि चौथ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा 14 धावा। आता शेवटली ओव्हर कमबॅक करण्याची गरज आहे। इथे संजय नाईक आपल्या संघासाठी आता कमबॅक करणार का? पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती इथे पंचांकडे पाहिलंय, पंचांचे हात जमिनीला समांतर, धावा मिळते अवांतर, एक धाव इथे मिळणार आहे। एका धाव्याच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा इथे होते बदलाव 55 धावा। 6 बॉल अजून शिल्लक आहेत। स्ट्राइक इन वरती फलंदाज इथे राजा नाईक, मे बी संघाचा संघमालक असावा। पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, इथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये, पण तो आपली विकेट इथे सॅक्रिफाइस करतोय फलंदाज राजा नाईक। बॅक टू द पॅव्हलियन। नवीन फलंदाज पीपी मैदानावरती आलाय। पीपी स्टँड फॉर प्रवीण पवार। आता पाहूया पवार पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवणार का? पॉवर दाखवण्याची गरज आहे, कारण आपला संघ आता पहिलेच स्ट्राइक वरती मात्र अभिजित आहे। ओहो, इथे मोठा फटका खेळायचा होता, बॅटची हलकीशी कडा घेतलीये, कॉट बिहाइंड द विकेट फलंदाज अभिजित। बॅक टू द पॅव्हलियन। संजय नाईकचं कौतुक करूया, कारण पहिल्या 4 ओव्हर मध्ये जबरदस्त स्ट्रोक येत होते, पण तो शेवटल्या ओव्हर मध्ये संजय नाईकने स्वतःला खऱ्या अर्थानं इथे नक्कीच प्रूव्ह केलंय। त्याच्या घरातले जर त्याला आता मोबाईलवरती पाहत असतील तर खुश असतील। आतापर्यंत त्यांनी चांगली इथे षटक हाताळलंय, पण तो अजून देखील 4 बॉल मात्र शिल्लक आहेत। हे 4 बॉल विचारपूर्वक टाकावे लागेल। नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर गावदेवी केम संघाला इथून आता तडाकेबंद, बेधुंद आणि बेभान अशी फलंदाजी मात्र करावी लागणार आहे। खऱ्या अर्थानं जे संघमालक आहेत अजय नाईक यांचा छोटा भाऊ हा गोलंदाजी करतोय, आणि आपल्या आता या भावासाठी कशा पद्धतीने तो कामगिरी करणार। आतापर्यंत 2 बॉल खूप चांगले झाले आहेत, जर आता येणाऱ्या 4 बॉलवरती जर मोठे फटके आले तर नंतर वेगळे शब्द त्याला ऐकायला मिळतील कदाचित। पण पाहूया तिसरा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट। स्ट्राइक इन वरती पुन्हा एकदा न्यू बॅटर सज्ज होतोय। चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडणार का? उलटा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, एक धाव केली, कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, 2 धावा या बॉल वरती पूर्ण केल्यात, तिसरीचा सुद्धा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव घेत असताना इथे मात्र फलंदाज रन आउट स्वरूपात बाद। वरती चांगला कमबॅक केलाय संजय नाईकनं। फलंदाज येत आहेत, फलंदाज मात्र जात आहेत, कोणीही मैदानावरती इथे पार्टनरशिप करत नाहीयेत। किम संघाला आता इथून प्रत्येक बॉल बॅट वरती घ्यावा लागेल, एक चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी इथे जमा करावी लागेल, पण प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा चांगले बॅटर आहेत, त्या संघामध्ये एक बॅलन्स टीम आहे, चांगले फलंदाज आहेत। अशा वेळेला जर तुम्हाला इथे विजयश्री खेचून आणायचा असेल तर मोठे फटके मारावे लागतील। चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मैदानावरती बॅटची एज, फलंदाज बाद। हे
नक्कीच पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधील संजय नाईक घेणार का? तुम्हाला एक रेकॉर्ड सांगतो की आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पाहिलं तर टेस्ट करिअर मध्ये प्रेट्स पोपोर्थ जो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू यांनी पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. ओडीआय मध्ये पाहिलं तर पाकिस्तानचा जलाल उद्दीन यांनी पहिली हॅट्रिक मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती केली होती. T20 मध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेटली यांनी पहिली हॅट्रिक बांगलादेश विरुद्ध केली होती. आता मात्र आदिवासी प्रीमियर लीग मध्ये इथे पहिली हॅट्रिक संजय नाईक आपल्या नावावरती करणार का? पण तो ऑन हॅट्रिक वरती नाहीये, कारण अगोदरची विकेट ही रनआउट स्वरूपात आहे. तर येणाऱ्या 2 बॉलवरती 2 विकेट्स त्याला मात्र घ्याव्या लागतील. पुन्हा एकदा सज्ज पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. छोटू मात्र 1 बाउन्स डीप मिड विकेटला बाउंड्रीच्या बाहेर. ये दिल मांगे मोर, वेलकम 4. एकसष्ट धावा रिप्लायच्या वतीने आपण पाहू शकता. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगला रिप्लाय दाखवला जातोय. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. चांगला फटका व चेंडू मात्र 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. बॅक टू बॅक इन रो, दुसरा चौकार. सागाव टीमचा कर्णधार आणि आई करंजाई उमटी टीमचा कर्णधार. आपण टॉस बॉक्स वरती यायचंय. टॉस सर कोणाची शुभ हस्ते केला जाईल? भगवानजी नाईक, आपण सांगायचं की टॉस कोणाच्या शुभ हस्ते आपण करायचं आहे? भगवानजी नाईक, आपणास माहिती की आपल्या शुभ हस्तेच करायचं आहे असं आम्हाला सांगण्यात आलंय. येस, तुम्ही सुद्धा मान घ्या. मी मगाचपासून पाहतो फक्त मेहनत घेताय, जरा तुम्ही पण मान घ्या. येस, आपण आता या अध्यक्ष अच्छा पाहण्यासाठी बिझी आहेत, तर मग कोणाच्या हस्ते करायचा? येस, सरपंच अजय नाईक आपल्या शुभ हस्ते पण टॉस करायचा जा. येस, तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय आणि आता नेक्स्ट इनिंग साठी पुन्हा एकदा धावतं वळण ऐकवण्यासाठी मी नक्कीच दौड सर आपण सेकंड इनिंगचं समर्थन करायचं आहे. आता आपण वळणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. तत्पूर्वी आपण एलईडी स्क्रीनवरती पाहू शकता dreamscricket.in च्या माध्यमातून चंद्र सुद्धा दाखवला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने अँगल क्रिएट केलाय आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. क्रिकेटमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी युट्यूब वाले करत असतात आणि ते एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून केला जातोय. ओव्हर टू दौडो सर, धन्यवाद. नक्की सर, सुंदर बेस्ट क्वालिटी अँड क्लॅरिटी dream.in च्या माध्यमातून आपण हे लाईव्ह चित्र पाहू शकता. तत्पूर्वी टॉस बॉक्स वरती टॉस केला जातोय. लावण्य वॉरियर्स सागाव दरम्यान आई करजाई उमटे टीम ए ग्रुपचा हा दुसरा सामना, लीगचा दुसरा सामना ह्या मैदानामध्ये खेळला जातोय. टॉस करण्याकरता सन्माननीय विद्यमान सरपंच अजय नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. सुंदर असं नियोजन आपण पाहू शकता. अलिबाग मुरुड प्रीमियर लीग, आदिवासी प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आणि 3ऱ्या पर्वामध्ये काय सुंदर नियोजन आपण या ठिकाणी पाहू शकता. जसं जसं मित्रांनो मगाशी आमच्या निशांजी पाटील सरांनी म्हटलं की आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, शुक्रवार आणि शनिवारी तुफान गर्दी ह्या मैदानावर आपण पाहणार आहोत. अविनाश नाईक कॅप्टन, आपण या. कॉइन आहे या ठिकाणी. टॉस केला जातोय. ए ग्रुपचा दुसरा सामना. एका बाजूला आपण पाहू शकता लावण्य वॉरियर्स सागाव टीमचा कर्णधार सुभाष नाईक, तर दुसऱ्या बाजूला आई करजाई उमटे टीमचा कर्णधार अविनाश नाईक. टॉस करण्याकरता विद्यमान सरपंच अजयजी नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस कोण? यस, हेड टेल. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आपण काय घेणार आहात? शतरक्षण 2 पॉवर प्ले असणार आहे. 2 पॉवर प्ले मध्ये ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे ते कोण गोलंदाज यूज करणार आहात आपण? मी स्वतः आहे आणि सुशील नाईक आहे. समोर आपल्या टीम जी असणार आहे
लावण्य वारिया सागाव ही सगळी टीम गणली जाते, तर कितपर्यंत त्याला रोखण्याचा तुमचा इरादा असणार आहे? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. हे होते माझ्यासोबत ओमटे टीमचे कर्णधार, तर सागाव टीमचा कर्णधार या ठिकाणी जोडलेत माझ्यासोबत. आपण टॉस जिंकला असता प्रथम काय घेतलं असतं? यस, शतरक्षण घेतलं असतं, परंतु बघूया लाईव्ह मॅच चालू आहे, दोघांना देऊया हार्दिक शुभेच्छा. चला सामन्याकडे वळायचंय. सामना चालू आहे मैदानामध्ये. एका बाजूला आपण पाहू शकता आयुष 11 पुणे, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी किहीम. याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचा मारण संग्राम आपण या ठिकाणी पाहू शकता. पहिली इनिंग समाप्त झाली, धावा बनवल्यात. पहिला ओव्हर झालाय टोटल 65. 66 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. यस, पुणे टीमला 66 धावा बनवायच्या आहेत. P1चं पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज यूज केलाय अभिजित पवार. यस, पवारची पॉवर मैदानामध्ये चालायला लागले. पहिला चेंडू डॉट 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 पडला जातोय. अभिजित पवार स्ट्रायकर फलंदाज, स्ट्राईक होते आपण पाहू शकता. अविनाश वाघमारे स्ट्रायकर फलंदाज, नॉट स्ट्राईकले इनला. महेश नाईक, गोलंदाज अभिजित. पुढचा चेंडू राईट आर्म वर विकेट मारा. ओहो, सुंदर चेंडू, जागा बनवली होती, सरळ चेंडू मात्र डीप स्क्वेअरला खेळून काढलाय. जातो निघून गोळीच्या वेगानं आहे तो चौकार, आणि चौकाराच्या सण धाव संख्या होते स्कोर कार्डवर 66 धाव विजयासाठी गोळा करत असताना 4. चार धावणे आकडलं सुरुवात केली जाते. 66 धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत. हो हो हो, डाऊन द लेग साइड, इट इज वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा आमच्याकडे येतोय. पंच आमच्याकडे वळतायत, धरतीला समान हात करतायत, सांगतात चेंडू वाईड आहे, खराब आहे. अवांतर धावणे भरपडले जाते. धाव संख्या 66 धावांचा पाठला करत, 65 धावांचा पाठला करत असताना 66 धाव विजयासाठी गोळा करत असताना धावा झाल्या स्कोर कार्डवर 5 धाव संख्या झाले. पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर अभिजित पवार, ओव्हर द विकेट मारा. ओहो, लेफ्ट आर्म वर द विकेट मारा. चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. ऑफ स्टिकच्या उंचावून जाणारा चेंडू डॉट फेकला जातोय. डॉट चेंडू सांगता वारंवार पाहायला मिळते. धाव संख्या होती ती टोटल 5. पुढचा चेंडू, ओहो, सुंदर ऑन द कार्पेट, वाईडिश लॉंग आपला चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव संख्या मिळते, आणि सिंगल न धाव संख्या जवळ बसते 6च्या घरात. 6 धाव संख्या झाले. पहिले षटक चालू आहे. P1चं पहिले षटक हाताळण्याकरता अभिजित पवार, गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकता. यस, लावडा अपील झाले. अपीलला दाद दिले. फलंदाज बाद होणार. आकाशाकडे उंच बोट केलं जातोय आणि फलंदाज बाद होतोय. विकेट क्रमांक 1, धावा झाल्यात 6. डीजे या स्पर्धेमधला पहिला LB अभिजित पवार ह्याच्या नावावर कोरला जातोय. 1 बाद, धाव संख्या 6. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 6 धाव संख्या झाली. स्कोर कार्डवर 66 धावांचा पाठलाग करायचा. 66 धावा बनवायच्या आहेत आयुष 11 पुणे टीमला. संजय न्यू बॅटर. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना सातत्याने ह्या खेळाडूला पाहिलाय. वरंडे पाडे टीम कडून खेळताना आपण पाहिलाय. तर मित्रांनो बघा, ही लीग खेळली जाते अलिबाग मुरुड आदिवासी प्रीमियर लीग पर्व 3 आणि 3ऱ्या पर्वामध्ये काय सुंदर नियोजन आपण पाहू शकता. या मैदानामध्ये पहिला वार झाला मित्रांनो 65 धावांचा. 66 धावांचा पलट वार करायचा आहे तो आयुष 11 पुणे टीमला. बॉलर नेम
किशोर किशोर हिलम वैयक्तिक दुसरं पहिलं आणि सांख्यिकी दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय किशोर हिलम. गावदेवी किहीम दरम्यान आयुष 11 पुणे ह्याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल क्रिकेटचा थर्रार आपण पाहू शकता. 65 धावा बनवल्यात. 66 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत आयुष 11 पुणे टीमला. स्ट्राईक होते फलंदाज अविनाश वाघमारे. नॉस्टिंगला संजय नाईक. किशोर हिलम गोलंदाजी स्ट्राईकवर. अविनाश पुढचा चेंडू किशोर. सुंदर चेंडू. चेंडूला मात्र फटका बसला. एलिमिनेशन नाहीये परंतु झेल सुटलाय. झेल सुटलाय मात्र थोडीशी चुकी केले मित्र म्हणेन या क्षेत्ररक्षकाने. कारण झेल टिपला असता थोडस बर्डन आलं असतं दबाव आला असता तो आयुष 11 पुणे टीमवर. 66 धावांचा पाठल्या करायचा. एक विकेट बॅक टू टेक आउट झालाय. अविनाश स्ट्राईक होते. अविनाश किशोर गोलंदाजी ट्रॅकवर तर अविनाश हा स्ट्राईक होते फलंदाज. ओहो पुन्हा मात्र गोलंदाजीच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर फिल्डिंग गुड क्रिकेट टोटल पाहायला मिळालं. कारण चांगली फिल्डिंग चांगला थ्रो एक टोटल गुड क्रिकेट आपण पाहिला. कारण आम्ही नेहमी म्हणतोय क्षेत्ररक्षण हा गोलंदाजाचा आत्मा असतोय. कारण जर का क्षेत्ररक्षण थोडस खराब झालं तर गोलंदाजावर थोडासा दबाव येतोय. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याला साथ देताना पाहायला मिळतोय गावदेवी किहीम टीम कडून. या टुर्नामेंट मध्ये जवळजवळ हा 55वा चेंडू डॉट पडलाय. काय बघा आमचे धरणी गुरुजींचं लेखनिक आहे. आमच्या समालोचकाचा पाठीचा गणा आम्ही नुसतं सांगत नाहीये. कारण खऱ्या अर्थानं त्याच्या ज्या लेखणीमधून ज्या गोष्टी आमच्याकडे पोहोचल्या जातात त्याच आम्ही मित्रांनो माईक मधून वर्णन करतोय. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा किशोर हिलम ओव्हर द विकेट मारा. पुढचा चेंडू अविनाशसाठी. ओह उंची जास्त लांबी किती मोजावी लागतोय. सरळ चेंडू निघून चाललाय. वाईडिश लॉंग अँड बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त प्रेक्षणीय आर पार षटकार. डीजे थँक्यू. बऱ्याच वेळानंतर षटकार पाहायला मिळाला आणि गरज आहे ती आयुष 11 पुणे टीमला. कारण 66 धावांचा डोंगर पार करायचा आहे. पुढचा चेंडू. ओहो सुंदर बघा गॅप सिलेक्शन केलंय. सरळ चेंडू निघून चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. सोळा धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. दुसरी षटक चालू आहे. पिवंत दुसरी षटक हाताळताना पाहतोय गोलंदाज किशोर हिलम याला. तर स्ट्राईक वरती फलंदाज अविनाश नॉस्ट्राईक. इनला फलंदाज संजय नाईक. सुंदर चेंडू बॅक टू बॉलर. ओहो झेप मारलं होतं परंतु पुन्हा झेल डॉट झालाय का. झेल मिस केलाय का. चेंडू मात्र डॉट झालाय परंतु सुंदर हा फटका होता. त्याच ताकदीची फिल्डिंग मित्रांनो शॉट मिड ऑफला आपण पाहिली. सर्कल यार्ड मध्ये काय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. जेम मारलं होतं. कारण 66 धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत. 16 धावा झाल्या स्कोर कार्डवर. एक बाद 16. आयुष 11 पुणे दरम्यान गावदेवी किहीम याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल आपण पाहू शकता. पुढचा चेंडू किशोर हिलम याचा. अविनाशसाठी फटका बसलाय की नाही. सरळ चेंडू वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर निघून
ज्यादा चलता है। इस मैदान के ऊपर अभिजीत का पवार का पावर देखने को मिला। दीजिए दूसरा टीम की तरफ से तीसरा और फेंकने के लिए तैयार। 18 गेंद में 44 रन चाहिए जीतने के लिए। शॉर्ट गेंद है, गेंद को उड़ा दिया है, जाएगा बाउंड्री के बाहर। अब 17 गेंदे बैलेंस, जीतने के लिए 38 रनों की जरूरत। ये फुलवान गेंद को खेला था बिल्कुल शॉर्ट दरमियान की तरफ, लेकिन रन की कोई तलाश नहीं। तलाश तो कर रहे थे लेकिन रिस्क है, खतरा है। खतरों से हर कोई डरता है, लेकिन खतरों से खेलने वाले खिलाड़ी कहते हैं। जीतने वाले को बाजीगर कहते हैं और ट्रॉफी उठाने वाले को दादा सिकंदर कहते हैं। कौन उठाएगा ट्रॉफी, ये शनिवार के दिन में पता चलेगा, शनि के दिन पता चलेगा। अगली गेंद अभिजीत की, शॉर्ट गेंद पुल किया, ये जाएगी बिल्कुल आउट ऑफ द स्टैंड। ये लगा 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 मुकाबला देखिए, घड़े की काटे की तरह टिक 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 कहां जा रहा है हमें भी पता नहीं। गेंदे बची है 15, आने वाले 15 गेंदों के ऊपर नंबर चाहिए 32। 15 गेंदे बाकी और 32 रन की जरूरत। ये फूलों के लॉलीपॉप गिफ्ट दिया था, चिकन चिल्ली में कन्वर्ट करना चाहिए था दादा, लेकिन ना कर पाया। अब ये फूलों गिफ्ट था, ना दिवाली ना दसरा। अब देखिए 14 गेंदों में 32 रन चाहिए। 14 गेंदे बैलेंस और जीतने के लिए 32 रन। ओहो, गेंद पर ऑफी टकरा गई। लाउड अपील जरूर की थी, लेकिन लेग बाइस का इशारा आएगा, सिंगल प्राप्त करेंगे। यस, लेग बाइस का इशारा, जरूर 1 रन काउंट करेंगे। कुल टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 35। आने वाले गेंदे रहेंगे मेरे ख्याल से 13 मेरा साथ, तभी तो बढ़ेगी आगे बात। और जीतने के लिए चाहिए 31। 13 गेंदों में 31। गेंदबाज अभिजीत पवार। ओहो, ये देखिए फंस गए बल्लेबाज, ऊपरी हिस्सा लगा और बल्लेबाज को दिखाया पवेलियन का रास्ता। डीजे वाले भी हमारे कमाल के कलाकार हैं। हे प्रभु, हे जगन्नाथ, ये क्या हुआ? जो हुआ है आपकी आंखों के सामने एलईडी स्क्रीन के ऊपर दिख रहा है। ये विकेट का झटका, विकेट क्रमांक 2 बैक टू डगआउट। आने वाले 12 गेंदे और 12 गेंदों में चाहिए 31। न्यू बैटर रोहन वाघमारे। दादा, जंगल में कितने शेर का शिकार आपने किया हमें पता नहीं, लेकिन अब आपका सरनेम है, इस सरनेम के जैसा आपको इस मैदान के ऊपर गेंदबाज की शिकार करनी पड़ेगी, क्योंकि गेंदे बची है 12 और 12 गेंदों में नंबर चाहिए 31। आने वाले 12 गेंदे और 12 गेंदों में 31 रनों की जरूरत। आयुष 11 कुणे इनके टीम की लिए जरूरत है जरूर। गेंदबाज का नाम, गेंदबाज का नाम बताइए। गावदेवी केएम टीम का 12वां खिलाड़ी, गेंदबाज का नाम बताइए। काम अच्छा तो नाम भी होना चाहिए, लेकिन नाम के बिना काम का पता ना चले। अजय वाघमारे है, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज संजय नाइक स्ट्राइक के ऊपर, नॉट स्ट्राइक इनके ऊपर बल्लेबाज
रोहन वाघमारे। अरे गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए आ चुके अजय नाइक। अजय वाघमारे चौथा ओवर फेंकने के लिए जरूर ज्यादा टाइम पास नहीं दादा, फाइटिंग किया करो तभी आपके हाथों में कुछ आएगा। गेंदबाज अजय वाघमारे अजय के कानों में कुछ कहते हुए गाइडेंस करना चाहेंगे। कप्तान होंगे मेरे ख्याल से गावदेवी किहिम टीम के कप्तान। जरूर जिम्मा सौंपा है चौथी ओवर का जिम्मा अजय वाघमारे की तरफ। उस जिम्मे का फायदा जरूर लेना चाहेंगे गेंदबाज, लेकिन बल्लेबाज भी किसी मेरे ख्याल से कम ऐसे बल्लेबाजी नहीं करेंगे, उनको भी बड़े महती लगाने पड़ेंगे। गेंदे बचे 12 और नंबर चाहिए 31। ओ पहले गेंद के ऊपर पहला विकेट अजय वाघमारे ने इनकाउंटर किया बल्लेबाज संजय नाइक का। बैक टू डगआउट डीजे। पच्चीस विकेट टोटल जा चुके, उनमें से 19 कैच। देखिए धरनी गुरुजी का जो कैलकुलेशन है ना, तो बिल्कुल कंप्यूटर से कहीं बेटर जो है ना वो हमारे धरनी गुरुजी है। देखिए जरा किसमें कितना है दम, जिसमें होगा दम वही तो बनेगा बाजीराव सिंघम। अब गेंदे बची 11 और आने वाले 11 गेंदों के ऊपर नंबर चाहिए 31। नो बैटर सुनील नाइक। सुनील नाइक आपको खलनायक बनना पड़ेगा इस मैदान के ऊपर। गेंदबाज अजय वाघमारे और 2 विकेट मारा सुनील नाइक के लिए। ओहो शॉर्ट फाइनल की तरफ गेंद को खेला हल्के हाथों से, लेकिन सिंगल से ज्यादा काम नहीं बनेगा। महती डालना जरूरी, चौमा या छक्का दागना जरूरी बल्लेबाज को। अगर देखिए गेंदे बची है 10 और 10 गेंद में नंबर चाहिए 30। 10 गेंदों में 30 रन की जरूरत। आने वाले गेंदे रहेगी मेरे ख्याल से 10 और 10 गेंदों में नंबर चाहिए आयुष 11 पुणे टीम के लिए 30। गेंदबाज फिर से तैयार गावदेवी किहिम टीम का एक गेंदबाज अजय वाघमारे। ओहो कहीं भी नहीं गए, स्लो ऑन डिलीवरी, चेंज ऑफ द पेस वेरिएशन नजर आया इस गेंदबाज का अजय वाघमारे का। तभी मैंने अजय के हाथों में जब गेंद सौंपी थी कप्तान में कान में आकर कुछ कहा था कि देखिए चौथा ओवर का जिम्मा आपकी तरफ सौंपा है, जरूर जिम्मेदारी जो आप खूबी अच्छी निभानी चाहोगे। तो बिल्कुल अभी तक उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी का जो जिम्मा सौंपा था वो बहुत अच्छी तरह जिम्मेदारी पार कर रहे इस मैदान के ऊपर अजय वाघमारे। अक्रॉस द लाइन देखिए ये बिल्कुल जड़ में गेंद को फेंका था, ब्रह्मास्त्र का वापर किया था, हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने का प्रयास किया था बल्लेबाज रोहन वाघमारे ने। 8 गेंदों में 29 रन चाहिए। 8 गेंदे बची, 29 रनों की जरूरत। गेंदबाज फिर से तैयार अजय वाघमारे। ओहो शायद ये ऊपरी हिस्सा लगा, टॉपेज लगा, बल्लेबाज जाएगा कॉट बिहाइंड, बैक टू डगआउट, विकेट क्रमांक 4। थैंक यू डीजे। मैदान में ना कोई दोस्त होता है, मैदान के बाहर दोस्त होते हैं, मैदान के अंदर सब दुश्मन। लेकिन क्या यही दुश्मनगिरी इस मैदान के ऊपर पार करेंगे? अब गेंदे बचे मेरे ख्याल से 7 और 29 रनों की जरूरत। 7 गेंद में 29 चाहिए आयुष 11 पुणे। ये मुकाबला फंसता नजर आ रहा है हमें, लेकिन कहा जाता है क्रिकेट एक ऐसा खेल है जब तक आखिरी डिलीवरी फेंकी नहीं जाती। डाउन द लेग साइड, इट इज वाइड बॉल, बिल्कुल लेग स्टिक के बाहर फेंकी गेंद को,
पनिश किया अजय वाघमारे को, अतिरिक्त रन खर्च हुआ और टोटल आप चाहिए 7 गेंद में 28, 7 गेंद में 28 चाहिए जीतने के लिए, 7 गेंद में 28। ओह कहीं पे निगाह देखती जिलेबी मांगता है भजिया, एक गेंद निकल गई डॉट। अब आने वाली 6 गेंदे और 6 गेंद में चाहिए 28, 6 गेंद में 28 चाहिए। गेंदबाज कौन आएगा आखिरी ओवर, किसके कंधों के ऊपर काउदवी कीम टीम के कप्तान भार सौंपेंगे मेरे ख्याल से, क्योंकि देखिए आखिरी ओवर है, 6 गेंदे, 6 गेंदों में नंबर चाहिए 28। तो पहले गेंद से लेके आखिरी गेंद तक बड़ा मेहनत लगाने पड़ेंगे। बॉलर नेम रोशन नाइक। गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए आखिरी ओवर, 6 गेंद में 28 चाहिए। बल्लेबाज स्ट्राइक पर रोहन वाघमारे। अगली गेंद देखिए बिल्कुल बहुत ही अच्छी गेंदबाजी चल रही है। गोल्डन स्पॉट के ऊपर जब गेंद गिरी थी थोड़ा सा उछाल पाया था, पहले गेंद डॉट निकाली। आप देखिए रनों का रफ्तार देखिए, रनों का फासला देखिए। गेंदें बची है 5 और 5 गेंदों में चाहिए टोटल 28 चाहिए। क्या बना पाएंगे रोशन? ओ फंस गए, लेकिन ये कैच पकड़ने का प्रयास जरूर किया था, कोशिश बहुत अच्छी थी, बैकअप बहुत अच्छा। अब 4 गेंदों में चाहिए 28। ये मुकाबला ना धीरे धीरे करवटें बदलकर निकल चुका है गावदवी कीम टीम के तरफ। गेंदबाज रोशन की अगली गेंद, ओहो ब्लाइंड स्ट्रोक, निगाह कहीं, निशाना कहां, गलत निशाना। अब 3 गेंदों में चाहिए 28। सब जो YouTube लाइव से मुकाबले, ये लाइव मुकाबले देख रहे होंगे, वो भी समझ गए होंगे कि मुकाबला बिल्कुल कौन जीतेगा। ये देखिए काफी देर के बाद ये छक्का हमें नजर आया, काउ कॉर्नर के सर के ऊपर से मारा छक्का। कहाणी आहे, काय करणार मराठीमध्ये म्हणतात, वेळ गेली सत्ता गेली, षटकार मारून आता काय उपयोग। सत्ता असते त्यावेळेस काही गोष्टी करायच्या असतात। ओ डॉट गेंद की समाप्ति हुई जरूर। रोशन एक गेंद के ऊपर छक्का दिया खाली उन्होंने, लगातार मेरे ख्याल से डॉट गेंदे फेंक रहा है गेंदबाज रोशन। कमाल की गेंदबाजी चल रही इस मैदान के ऊपर रोशन के द्वारा, और 2 विकेट मारा। ओ ये जाएंगे बिल्कुल शॉर्ट फाइंड और स्लीपर कवर में। क्या ने डीजा बजा, डीजे वाले दादा इतना दुख भरी कहानी मत सुना, कहीं यहाँ एखादा ना प्रेम रोगी ना निकले और उसे अटैक आ जाए। तो चले दोस्तों, मैन ऑफ द मैच, यस मैन ऑफ द मैच नो डाउट गावदेवी कीम टीम का अभिजीत पवार का पावर चला। या अभिजीत पवार आपण या मैन ऑफ द मैच ट्रॉफी घेण्याकरता